नगर जिल्ह्यातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। जामखेड तालुक्यातील दिघोळ तेलंगशी रस्त्यावर सुमारे 50 ते 60 गोण्या पावडर निर्जन स्थळी सापडली आहे। ही पावडर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने वनविभागाच्या हद्दीत रात्रीच्या अंधारात फेकून दिली आहे। शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी पहाटे हा प्रकार घडला असावा असं परिसरातील ग्रामस्थ सांगतात। वन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि खर्डा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या पावडरचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत। प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर ही पावडर नेमकी कशाची व आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे समजणार आहे। परंतु सुमारे 60 गोण्यातील ही हजारो किलो पावडर नेमक्या कोणत्या भेसळखोराने व का टाकली हे पोलिसांना तातडीने उघड करावे लागणार आहे। कदाचित ही पावडर दूध भेसळीची किंवा थेट ड्रग्ज, आयडीएक्स किंवा अन्य कशाचीही असू शकते अशा चर्चांना आता उधाण आले आहे। हे सगळं अति गंभीर आहे। तीन लोकप्रतिनिधी असतानाही जामखेडमध्ये नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। फेब्रुवारी महिन्यात जामखेड तालुक्यानं नगर जिल्ह्याचीच नाही तर अख्ख्या राज्याची झोप उडवली। फेब्रुवारीत अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फकराबाद येथे छापा टाकून दूध भेसळीचा भांडाफोड केला होता। फकराबाद येथील एका गोठ्यात व दूध संकलन केंद्रात चक्क क्रीम पासून दूध तयार केले जात होते। पॅराफिन केमिकल, रिफाइंड तेल, पांढरी पावडर आणि दुधाचा फ्लेवर यांचा वापर करून मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक असे कृत्रिम किंवा बनावट दूध तयार केले जात होते। काही आरोपी केवळ अर्धा मग पॅराफिन केमिकल पाण्यात मिसळून सुमारे 20 लिटर पर्यंत बनावट घट्ट दूध तयार करत होते। दुधातील फॅट आणि SNF चे प्रमाण वाढवण्यासाठी रिफाइंड ऑइल आणि पांढऱ्या रंगाच्या रासायनिक पावडरचा वापर केला जात होता। यामुळे दुग्धजन्य पदार्थांची चाचणी करणाऱ्या मशीनला चकवा देणं सोपं होत होतं। या रसायनांच्या सहाय्याने मूळच्या 200 लिटर शुद्ध दुधाचे रूपांतर थेट 350 लिटर भेसळयुक्त दुधात केले जात होते। हे रासायनिक द्रावण हुबेहूब खऱ्या दुधासारखं दिसावं आणि त्याला दुधाचा वास यावा यासाठी विशिष्ट मिल्क फ्लेवर्ड पावडर त्यात मिसळली जात होती। हे सगळं सामान्यांच्या कल्पने पलीकडचं होतं। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरून तब्बल 1200 लिटर घातक पॅराफिन केमिकल आणि इतर साहित्य जप्त केले होते। 2 जणांना ताब्यातही घेतलं होतं, परंतु हाच तपास अजूनही सुरू आहे। 6 महिने झाले तरी पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाता आलेलं नाही। तपास अधिकारी बदलूनही हे भेसळखोर अजून सापडलेले नाही। त्यात जामखेड तालुक्यात पुन्हा या 60 गोण्याच्या पावडरीचा साठा आढळला, त्यामुळे चिंता वाढली आहे। जामखेड तालुक्यातील दिघोळ तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात आरोपींनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर सदृश्य पदार्थाच्या 50 ते 60 गोण्यांचा साठा फेकून दिला। हा प्रकार शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी पहाटे केल्याच्या चर्चा आहेत। 26 जूनला एका शेतकऱ्याने या गोण्या पाहिल्या, त्यानंतर दिघोळच्या सरपंचांना याबाबत माहिती दिली। सरपंच व इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर तातडीने खर्डा पोलीस स्टेशन व वन विभागाला हा प्रकार कळवण्यात आला। वन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या संशयित पावडरचे नमुने घेऊन ते तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्याचे सांगितले जाते। सध्या या सर्व गोण्या घटनास्थळीच पडून असून त्यामुळे पर्यावरण, वन्यजीवन आणि जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ही पावडर खरंच बनावट दूध तयार करण्याची आहे का? काही ड्रग्ज किंवा आरडीएक्स सारखी स्फोटकं असावी अशाही अफवा सुरू झाल्या आहेत। आता या सगळ्या प्रकारानंतर प्रश्न येतो तो स्थानिक लोकप्रतिनिधींचा। जामखेड तालुक्यात तीन लोकप्रतिनिधी आहेत। अर्थात भाजपचे नूतन विधान परिषद आमदार सुनील कर्जतकर हे फक्त जामखेडचे भूमिपुत्र आहेत, परंतु ते गेली कित्येक वर्षे नागपुरात आहेत। मात्र स्थानिक आमदार रोहित पवार व विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे मात्र याच मतदारसंघात आहेत। म्हणजे 2 सक्रिय आमदार असतानाही जामखेड तालुक्यात असे प्रकार होतात, म्हणजे लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही का हा प्रश्न पडतो। फेब्रुवारी महिन्यातच राज्याची झोप उडवणारं दूध भेसळ प्रकरण उघड झालं होतं। मग त्यानंतर आमदार पवार किंवा सभापती राम शिंदे यांच्यापैकी एकानेही हे प्रकरण लावून धरलं असतं तर आज तेथील भेसळखोर गजाआड झाले असते, पोलिसही कामाला लागले असते। मराठवाड्याच्या हद्दीत हा तालुका असल्याने येथे भेसळखोर व गुन्हेगारांची कायम वर्दळ असते। त्यातून अनेक गंभीर प्रकार घडतात। तालुक्याचे नावही खराब होते, परंतु दोन्ही लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक केल्याच्या चर्चा सुरू आहेत। IAS तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यावर भेसळखोरांचे धावे दणाणले आहेत। त्यांना थेट मकोका लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। त्यामुळे जामखेड तालुक्यातील कुणीतरी अज्ञात गुन्हेगाराने कारवाईच्या धास्तीने घाबरून हा साठा फेकून दिला असावा अशा शक्यता आहेत। किंवा इतर तालुक्यातील भेसळखोरांनी जामखेडचे हे निर्जन स्थळ निवडले का ही शंका आहे। या प्रकरणाचा तातडीने तपास व्हावा व किमान कोणत्या तरी लोकप्रतिनिधीने हे प्रकरण उचलून धरावे अशीच नगरकरांची अपेक्षा आहे।
मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? दोन्ही लोकप्रतिनिधींनी काय करायला हवे? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.